तर हाय लाडक्या मैत्रिणींनो, आणि पाहू शकताय सकाळ सकाळी शॉपमध्ये आलेला पहिला चहा येतो. चहा आला की चहा घेतला की थोडा दिवस म्हणजे एकदम सुखी समाधानी असल्यासारखा पूर्ण दिवस माझा आनंदात जातो. तर चहा पिला म्हणजे खरंच एनर्जीसुद्धा भेटते. आणि हे ब्लाऊज मला स्टिच करायचे होते चहा पिल्यानंतर. तर चहा पिऊन झाल्यानंतर पहिला मी ब्लाऊज घेतलेला आहे हातात आणि बाबा पाहू शकताय इथं स्टिच करून म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं मी हँगिंग वगैरे कशी करते काय करते. आणि इथं माझं हँगिंग करायला सुरू होतं. पण झालं असं, हे कस्टमर पंढरपूरचं आहे. पंढरपूरवरून मला माझ्या शॉपला व्हिजिट केलेलं आहे. मी हँगिंग कसं केलं आहे काय केलं आहे बॅकला ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पाहू शकताय हे अशी डिझाईन आहे आणि खरंच खूप सुंदर त्यांनी डिझाईनसुद्धा खरंच खूप सुंदर निवडली. आणि डिझाईन अशी आहे, कलर सेम टू सेम आहे ब्लाऊजचा. जे मला फोटोज पाठवलेत ते त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन पाठवले, पण सेम टू सेम कलर असल्यामुळे एकदम परफेक्ट वाटतं. आणि सूतसुद्धा परफेक्ट आहे एकदम. ह्या डिझाईनला बॅकच्या बोटनेकला असं सूत पाहिजे. एक नंबर. खरंच तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मी पाहत होते माझ्याला असं माझ्या ब्लाऊजला करायला खरं बरं का माझ्या लक्षात येत नाही. जेव्हा पण मी काय म्हणजे कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा जेव्हा मला साडी घेते त्याच्यावरचा ब्लाऊज स्टिच करताना माझ्या काहीसुद्धा लक्षात येत नाही. मला काहीसुद्धा आठवत नाही की माझ्याला अशी डिझाईन करावं तशी करावं. पण दुसऱ्यांचे ब्लाऊज जेव्हा फोटो पाठवतात तेव्हा मला वाटतं माझ्याला पण अशी डिझाईन करायला पाहिजे. तुम्हाला पण वाटत असेल ना टेलर मैत्रिणींना की आपल्या पण ब्लाऊजला अशी डिझाईन करावी. पण खरंच बरं का आपल्या ब्लाऊजला डिझाईन करायला असा वेळ मिळत नाही. नंतर मी हा ठेवला साईडला आणि दुसऱ्या ब्लाऊजला हँगिंग केलेला आहे. दुसरासुद्धा ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही नक्कीच बघा. त्यांचं काठपदर साडीवरचे दोन्ही ब्लाऊज आहेत. आणि हे असं हँगिंग आहे. लेसला मी हँगिंग केलेली आणि पाहू शकता दिसायला खरंच खूप सुंदर दिसतंय. मी थोडंसं डिटेल्समध्ये सुद्धा शेअर करणार नक्कीच आहे. कारण झालंय असं, हे ब्लाऊज जे आहेत हे मला अर्जंट होते. अर्जंट देणं गरजेचं होतं. कारण त्यांचे देऊन पण बरेच दिवस झाले, पण कॉल सारखे येत होते, ताई झालेत का ब्लाऊज आमच्या रेडी. तर इथं मी रेडी केलेले आहेत. आणि प्रिन्स कटसुद्धा पाहू शकताय. फ्रंट भाग किती छान दिसतोय आणि लुक खरंच खूप सुंदर. लेससुद्धा तुम्हाला हँगिंगच्या तयार करायच्या असतील तर त्याचासुद्धा मी डिटेल्समध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर नक्कीच करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. बरेच असे ब्लाऊज मला हँगिंगचे जास्त येतात. कारण झालं असं, इंस्टावरून फेसबुकवरून रील्स पाहून येतात आणि तिथं मी शक्यतो जास्तीत जास्त हँगिंगचे माझे मी शेअर करते. रील्स असो किंवा फोटोज असो. तर ते कसं होतं, ह्या ताईला हँगिंग चांगलं जमतं आहे असं म्हणजे त्यांचा ग्रह होतो आणि ते फक्त ओनली वन हँगिंग करायला जास्तीत जास्त सांगतात. तुम्हाला सुद्धा आवडलंच असेल. खरंच बोटनेक डिझाईन दिसायला खूप सुंदर दिसतोय. त्याच्यानंतर एका शाळेवरची ऑर्डर होती, ते सुद्धा मी कंप्लीट इथं करत आणलेले. पाहू शकताय सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत. खण चोळी असते त्याचा ब्लाऊज आहे. खण बोलतात, खण इकडं आमच्या इकडे तरी सांगोला खण बोलतात. आणि खणचा जो काठ असतोय तो काठ मी पंचकोनी बॅगची डिझाईन करून त्याला मी लावलेला आहे. आणि फ्रंट भाग आपला रेडी झालेला आहे. खूप सुंदर लुक आला आहे ह्या सुद्धा ब्लाऊजला. नंतर 5ला चहा आला. मस्तपैकी चहा वगैरे म्हणलं जाऊ दे एकदा चहा प्यायचा. मुलं आलेली 5ला शाळेतून आणि मुलंसुद्धा आमची बाहेरचा चहा जास्त आवडतो. चहा खरंच खूप सुंदर असतो बरं का. म्हणजे मला तर अप्रतिम वाटतो चहा. कारण तोच फक्त मी तिथून चहा ऑर्डर करते. कॉल केला की चहा आणून देतात. आणि मुलंसुद्धा चहा चपाती वगैरे शाळेतून आल्यानंतर खातात. मी सुद्धा चहा पिते. पण नंतर मला अजून एक ब्लाऊज स्टिच करायचा होता. शाळेचाच होता तो पण. एका ताईजी म्हणजे असं सांगणं होतं की नॉर्मलवाला जो आपला स्कूलचा युनिफॉर्मवरचा ब्लाऊज आहे तो नॉर्मलवाला पाहिजे आणि खणचोळी जर तुमच्या पद्धतीने करा. तर खणचोळी जे आहे त्या खणचा एक नंबर ब्लाऊज इथं बघू शकताय. प्रिन्स कटच आहे पण दिसायला खूप सुंदर. हुकं नसल्यामुळे थोडं दिसायला वाकडं तिकडं दिसतंय. पण हुकं लावल्यानंतर एकदम परफेक्ट दिसणार आहे. हुक लावल्यावर सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि इथं खरंच फ्रंटचा गळासुद्धा एक नंबर आलेला आहे. आणि शिवायला खणचा ब्लाऊज एक नंबर येतो. खण असा पीस आहे एकदम कॉटन असल्यामुळे एकदम परफेक्ट दिसतो आणि बसतो सुद्धा. त्याच्यानंतर मी पिकोफॉलला साड्या घेतल्या आणि डायरेक्ट पिकोफॉल करायला बसले. कारण ह्या साड्यासुद्धा मला पिकोफॉल करून अर्जंटमध्ये द्यायच्या होत्या. आणि मुलं गेली घरी. मुलं घरी गेल्यानंतर मी पण घरी जाऊन थोडं फ्रेश होऊन आले. फ्रेश होऊन आल्यानंतर म्हटलं पहिलं साड्यांना पिको वगैरे पिको मारून होतंय तोपर्यंत शाळेतल्या त्या ताई आल्या आणि त्यांचे ब्लाऊज परफेक्ट बसतात का नाही हे मला पाहायचे होते. तर त्यांना त्यासाठी मी शॉपवरती बोलवलेलं आणि घालून बघा म्हणलं ब्लाऊज. त्यांनी वेअरसुद्धा करून पाहिलं. थोडासा लूज होता म्हणून फिटिंग करणं गरजेचं होतं म्हणून फिटिंग करायला घेतलं. आणि त्या ताईसुद्धा खरंच खूप खुश होत्या. त्या असं बोलत होत्या, अगोदरच्या माझ्या बऱ्याच अशा ब्लाऊजांचं शोल्डर गळत आहे, तुम्ही दुरुस्त करून देईल का. हो बोलले मी. कारण दुरुस्त करून देणं म्हणजे काही त्यात एवढंही नाही आहे. आपण दुरुस्त करून देऊ शकतो. टेलर आहे म्हटल्यानंतर आपली आयडिया आपल्याला माहिती असते. तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दिसतंय ताईच्या तोंडावरूनच किती खुश आहेत आणि त्या सांगताय सुद्धा असे तसे म्हणून. आणि त्यांनी वेअरसुद्धा करून पाहतायत. एक स्लीव्ज घालून बघतायत परफेक्ट आले का.
आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं मला तर प्रोत्साहन मिळतं, मी आणि काही तुमच्यासोबत शेअर करू शकते आणि मला करायला आवडेलसुद्धा. माझं शॉप कसं आहे, काय मी काय रोजचं रुटीन माझं कसं आहे, काम किती म्हणजे असतं आहे शॉपमध्ये, ब्लाऊज किती स्टिच करते, कोणती डिझाईन करते, सगळं शेअर करीन नक्कीच. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, ओके, बाय बाय.